लोकसत्तेतल्या पहिल्या पानावरची कायद्याच्या शिक्षणाबद्दलची बातमी. आम्ही शिकत असताना 3 वर्षाचा कोर्स, त्यावेळी मी बार काउन्सिलचा मेंबर होतो आणि बार काउन्सिलचा मेंबर असताना बार काउन्सिल ऑफ इंडियाने 3 वर्षाच्या कोर्सच्या ऐवजी 5 वर्षाचा कोर्स, प्रिन्सिपलचा बंगला, 5 एकराची जागा, म्हणजे खेड्यातली सगळी लॉ कॉलेजेस बंद करणार आणि गरिबांना लॉ पासून वंचित करण्याचा डाव होता. तो डाव हाणून पाडण्यासाठी मी स्वतः आणि न्यायमूर्ती सावंतांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातले बार काउन्सिलचे मेंबर बोलवले आणि सगळ्या बार काउन्सिलने मिळून बार काउन्सिल ऑफ इंडियावर दबाव आणला की तुम्ही जुना कोर्स बंद करू नका, नवीन कोर्स आणायला आमचा विरोध नाही. त्या माझ्या मिटिंगला जस्टिस चंद्रचूड चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते, जस्टिस भगवती नंबर 2 चे जज होते सुप्रीम कोर्टातले, की हा कोर्स झाल्यानंतर आज करोडो लोक, लाखो लोक, मुलं या 3 वर्षाच्या कोर्सचा फायदा घेतात. त्यात आता हे ज्येष्ठ नागरिक फायदा घेतात म्हणून ही बातमी आहे. मी 3 मेंबर होतो पुण्यातले बार काउन्सिलचे, मी, विजयराव मोहिते माझे गुरु आणि परांजपे, दोघांनी याला विरोध केला. नाही, नवीनच कोर्स आला पाहिजे. मी फक्त एकट्याने सांगितलं की नाही, जुना कोर्स चालू राहिला पाहिजे, नवीन कोर्स आणा, आमची मुलं पण त्यात शिकतील, आमची हरकत नाही, गरिबांचं काय करायचं. म्हणून तो कोर्स आज चालू आहे. काउन्सिल ऑफ इंडियाकडून आम्ही लिहून घेतलं. सगळ्या देशातल्या बार काउन्सिलरने एकत्र येऊन बार काउन्सिल ऑफ इंडियाला हा निर्णय रद्द करायला लावला. जुना कोर्स तुम्हाला बंद करता येणार नाही, नवीन कोर्स तुम्ही आणा. त्याप्रमाणे आज जुना कोर्स चालू आहे. म्हणून रोज सिनियर नागरिक आज विधीच्या कोर्सला जातात आणि वकील होतात.